विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी प्रतीक्षा गजबिये। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। राज्यस्तरीय पर्यावरणपूरक भिंतीचित्र स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर व आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियान व राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम अंतर्गत राज्यस्तरीय पर्यावरणपूरक भिंतीचित्र स्पर्धेचे पारितोषिक वितरण आज महापौर यांच्या कार्यालयात महापौर श्री कांचना यन्नम यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले। यावेळी गटनेते रियाज खरादी, उपायुक्त धनराज पांडे, नगरसेविका मीनाक्षी कंपली, प्रसिद्ध चित्रकार सचिन खरात आदीसह मान्यवर उपस्थित होते। राज्यात प्रथमच भव्य अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला, चांगल्या कला आविष्कार घडविला असे सांगून प्रास्ताविकात उपायुक्त धनराज पांडे यांनी स्पर्धेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला। शहरातील हदारीच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या भिंतीवर पर्यावरण संवर्धनाबाबत विद्यार्थी व नागरिकांमध्ये जनजागृती करणे, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता वाढविणे, प्रदूषणाबाबत उपाययोजनेबाबत भिंतीचित्र काढून शहर स्वच्छ, सुंदर व हरित जनजागृती करण्यासाठी 31 डिसेंबर 2021 रोजी रंगभवन चौक येथील मोकळ्या भिंती बोलक्या करण्यासाठी राज्यस्तरीय पर्यावरणपूरक भिंतीचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। स्वच्छ, सुंदर व हरित सोलापूर, माझी वसुंधरा संवर्धन, सोलापुरातील ऐतिहासिक वैभव या विषयावर नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी जाणीव जागृती करणं चित्र रेखाटली असल्याचे उपायुक्त धनराज पांडे यांनी सांगितलं। सोलापूर महानगरपालिका व माझी वसुंधरा अभियानाच्या वतीने राज्यस्तरीय भिंती स्पर्धा घेण्यात आल्या। सोलापूर शहराला सुंदर करण्यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून भिंतीला रंग देण्यात आले। या माध्यमातून आपण पर्यावरण बरोबरच जनजागृती करण्यासाठी सहकार्य केले आहे। तसेच चांगले चित्र काढल्यामुळे सोलापूर शहरात चांगले चित्र निर्माण झाले असून शहर सुंदर दिसत आहे असे महापौर श्री कांचन यन्नम यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले। आज या ठिकाणी उपस्थित असलेले उपायुक्त श्री पांडे साहेब, तसेच रजनीका कैरारी साहेब आणि सर्व उपस्थित कलाकार बंधू आणि बहिणी, सोलापूर महानगरपालिकेचे व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राज्यस्तरीय पर्यावरणपूरक भिंतीचित्र स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी सहभागी झालेले आहे आणि आपण सर्वांनी सहभाग होऊन एक चांगलं भिंतीला रंगवलेलं आहे आणि पर्यावरणपूर्वक जे चित्र आहे ते तुम्ही रंगवलेलं आहे आणि झाडे लावा, झाडे जगवा हे वाक्य आपण सर्वांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि आपण सर्वांनी सोलापूर शहराला एक सुंदर सोलापूर असं चित्र या ठिकाणी दिसत आहे आणि सोलापूर शहरात एक जनजागृती करण्याचं काम आपण करत आहे। आपण सर्वांनी सहभाग घेतल्याबद्दल आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि माझं तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल महापौर यांनी सर्वांचे अभिनंदन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोजिनी मुलटीन यांनी केले। पर्यावरण अधिकारी स्वप्नील सोलनकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व विजेते स्पर्धक उपस्थित होते। यावेळी बक्षीस प्राप्त स्पर्धकास अनुक्रमे प्रथम पारितोषिक 25,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 15,000 रुपये व तृतीय पारितोषिक 11,000 रुपये तसेच उत्तेजनार्थ 5,000 रुपये असे एकूण 5 पारितोषिके सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।